नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत एमपीएससी ग्रुप बी आणि सी 2017 ते 2025 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यामधील आज आपण पाहणार आहोत एमपीएससी ग्रुप बी पूर्व परीक्षा 2019 चा झालेला पेपर विश्लेषणासह. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील विधाने विचारात घ्या. 3 विधाने दिलेली आहेत. विधान ए, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे 4थे स्थान आहे. विधान बी, 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58% आहे. त्यानंतर सी, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. बघा वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ए आणि बी हे विधाने बरोबर आहेत. ए आणि बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल. बघा प्रश्न क्रमांक 2 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, SHE बॉक्स. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बघा इथं 4 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कुठलं विधान चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 3 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे. हे विधान चुकीचं आहे. बघा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहे हे ओळखायचं आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 4, इथं 4 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी तुम्हाला अयोग्य विधाने ओळखायची आहेत, म्हणजे चुकीचे विधाने कोणते ते ओळखायचे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 4 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3, सी आणि डी. सी आणि डी हे विधाने चुकीचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, 2018च्या पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 चं बघा इथं पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावायला सांगितले आहेत. व्यक्ती आणि क्षेत्र, कुठल्या क्षेत्रात कुठल्या व्यक्तीला पुरस्कार भेटलेला आहे पद्मभूषण, त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 5 चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, हे ऑप्शन क्रमांक 3 5 चं उत्तर आहे बघा. ए चं 3, आर नागास्वामी पुरातत्व शास्त्र. त्यानंतर बघा बी चं 1, वेदप्रकाश नंदा साहित्य शिक्षण. त्यानंतर बघा सी चं 2, अरविंद पारिख कला संगीत. बघा इथं सी चं 2, अरविंद पारिख कला संगीत. त्यानंतर बघा डी चं 4, लक्ष्मण पै कला रंगचित्रकला. 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 4 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी आहे, म्हणजे 3 विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान ओळखायचंय तुम्हाला. प्रश्न क्रमांक 7 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त सी, त्या मुख्यालयाचे मुंबई येथे, याचे मुख्यालय मुंबई येथे आहे, हे प्रश्नाचं उत्तर आहे. साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये झाली. संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणी करत आहे. त्याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. हे विधान चुकीचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणती विधाने असत्य आहेत, म्हणजे चुकीचे विधाने ओळखायचे तिथे. प्रश्न क्रमांक 8 चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, सी हे विधान चुकीचं आहे. यामध्ये बघा मुंबई हे बिबट्याचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पुईसर आणि ओशिवरा
त्यानंतर बघा सी, दहीसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे? बघा ई चरक या पोर्टल विषयी विचारलेलं आहे, कशा संदर्भात आहे ते. प्रश्न क्रमांक 9चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. ई चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी हे ई चरक नावाचे पोर्टल या संदर्भात आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे. पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे डॅश डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. बघा पेन्सिल बद्दल विचारलं आहे, पेन्सिल पोर्टल. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 10चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा. डॅश डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले. एक करंट वरचा क्वेश्चन आहे बघा. 11 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. अस्मा जहांगीर या वकील यांचं निधन झालेलं आहे फेब्रुवारी 2018 मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे? प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कुंभमेळ्याला. 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक वारसाची मान्यता दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? बघा प्रश्न क्रमांक 14 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. रोहन मोरे. 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा हा रोहन मोरे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. बलवंत राय मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली होती. बलवंत राय मेहता समिती स्थापन करण्याचा हेतू विचारलेला आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 16चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे. बघा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा चुकीचं विधान निवडायचं आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 17चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सरपंचांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 17चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा चुकीचे विधान निवडायचे तुम्हाला. यामध्ये 3 विधाने दिलेली आहेत. बघा प्रश्न क्रमांक 18चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन ए. नीती आयोग नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर विचारलेला आहे. कुठली जोडी बरोबर आहे ते विचारलेलं आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ही जोडी बरोबर आहे. भारताचा महान्यायवादी कलम 76. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी विधाने लक्षात घ्या. इथे 4 विधाने दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बी. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. सी. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. डी. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. बघा वरीलपैकी कोणते विधान बिनचूक म्हणजे बरोबर विधान तुम्हाला ओळखायचे आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 20चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सर्वचे सर्व विधाने हे बरोबर आहेत. ए, बी, सी आणि डी हे विधाने सगळे बरोबर आहेत. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? 164 मधल्या तरतुदी विचारलेल्या आहेत बघा. अनुच्छेद 164 मधील तरतुदी विचारलेल्या आहेत. बघा 21 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3.
ए, सी आणि डी. ए, सी आणि डी ह्या अनुच्छेद 164 मधील तरतुदी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? बघा, मूलभूत कर्तव्य भारताव्यतिरिक्त कुठल्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य आहेत हे विचारलेलं आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 22 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जापान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? बघा प्रश्न क्रमांक 23 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद क्रमांक 163 नुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 24. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा. लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नसणारी विधाने ओळखायची आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 24 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी. सी हे विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 24 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. यामध्ये विषय दिलेले आहेत आणि संविधानातील सूची दिलेली आहेत. बघा, यामधील तुम्हाला योग्य जोडी पर्याय निवडायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक 25 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, बी आणि सी ह्या जोड्या योग्य आहेत. ए, बी आणि सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली आहे? बघा, शाहू महाराज यांनी कुठल्या आर्थिक वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली आहे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 ए, बी, सी, डी. विजयी मराठा, तरुण मराठा, केस कैवारी आणि तेज या चारही वृत्तपत्रांना शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27 आहे. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला. प्रश्न क्रमांक 27 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 नाना शंकर शेठ यांनी पाठिंबा दिला होता सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. हा क्वेश्चन रद्द केलेला आहे एमपीएससीने. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? बघा प्रश्न क्रमांक 29 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनाडीकर यांना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. बघा प्रश्न क्रमांक 30 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 एबीसीडी. चारही लोकांचा प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत सहभाग होता. 30 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31. उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? बघा प्रश्न क्रमांक 31 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिरसा मुंडा यांनी. उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह बिरसा मुंडा यांनी घडवून आणला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? बघा 1885 28 डिसेंबर 1885 रोजी जे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये कुठले इंग्रज अधिकारी हजर होते हे विचारलेलं आहे. बघा प्रश्न क्रमांक 32 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन व विल्यम वेडरबर्न. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. बघा प्रश्न क्रमांक 33 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केसरी या वृत्तपत्रात. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख केसरी या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. प्रश्न क्रमांक 33 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. बघा प्रश्न क्रमांक 34 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भास्कर जाधव यांना. नंतर बघा प्रश्न क्रमांक 35. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? बघा इथं 4 अधिवेशने दिलेले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये आयोजित केलेली अधिवेशने तुम्हाला सांगायची आहेत. प्रश्न क्रमांक 35 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 एबीसीडी म्हणजे चारही अधिवेशने. पहिलं अधिवेशन, 5वं अधिवेशन,
20वे अधिवेशन आणि 31वे अधिवेशन मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36 आहे जोड्या जुळवा. बघा प्रश्न क्रमांक 36 चे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ईच 4. मगो रानडे हे निफाडचे आहेत. बीच 3 गोगा आगरकर पुणे सॉरी टेंभू. त्यानंतर सीचं 2 वीरा शिंदे जमखंडी. त्यानंतर डीचं 1 गोपाळ हरी देशमुख पुणे. बघा 36 नंबर प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? बघा बरोबर वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 37 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. प्रश्न क्रमांक 37 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38 बघूयात. डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. बघा शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी सांगायच्या तुम्हाला. प्रश्न क्रमांक 38 आहे बघा ऑप्शन ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? बघा 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली हे विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 39 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भूपेंद्रनाथ वसू यांनी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40 बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले. प्रश्न क्रमांक 40 जे उत्तर आहे बैरामजी मलबारी यांनी. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर बैरामजी मलबारी यांनी लेख लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41 आहे. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? बघा पुणे विभागातला सर्वात उत्तरेकडील तालुका सांगायचा आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 41 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? बघा महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 42 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी खोरे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम लांबी विचारली महाराष्ट्र पठाराची. प्रश्न क्रमांक 43 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44 आहे जोड्या लावा. प्राणी दिलेले आहेत स्तंभ 1 मध्ये, स्तंभ 2 मध्ये ब्रीड दिलेले आहे. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 43 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा एचं बघा 2 गाई गीर गाई. ऑप्शन बघा बीचं बघा 1 म्हशी मेहसाणा. त्यानंतर बघा सीचं आहे 4 शेळी जमुनापुरी शेळी. त्यानंतर बघा डीचं आहे मेंढी गड्डी मेंढी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45 आहे जोड्या लावा. इथे प्रदेश आणि राज्य दिलेले आहेत आणि स्थलांतर शेतीचे प्रकार दिलेले आहेत बघा. त्यामध्ये बघा 45 नंबर प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यामध्ये बघा एचं आहे 2 पश्चिम घाटमध्ये कुमरी. त्यानंतर बीचं आहे 4 मेघालयमध्ये झूम शेती केली जाते. त्यानंतर बघा सीचं आहे 1 मध्य प्रदेशमध्ये पेंडा शेती केली जाते. त्यानंतर बघा ओरिसामध्ये पोंड शेती केली जाते. सॉरी पोंडू शेती केली जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे 46 महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प सांगायचा आहे महाराष्ट्रातला. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 46 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोयना. कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. बघा कुठला क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे विचारलेला आहे पर्वतरांग. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 47 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पहिला आहे अजंठा. त्यानंतर सातमाळ. त्यानंतर हरिश्चंद्रगड. त्यानंतर शंभू महादेव. बघा प्रश्न क्रमांक 47 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 हा एमपीएससीने रद्द केलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? बघा पर्जन्य छायेच्या प्रदेश विचारलेला आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 49 जे उत्तर आहे
3 पश्चिम महाराष्ट्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 आहे. जलविद्युत जोड्या लावा. स्तंभ 1 मध्ये जलविद्युत केंद्र आणि स्तंभ 2 मध्ये जिल्हा दिलेला आहे बघा. बघा प्रश्न क्रमांक 50 चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2. बघा ए चं 2 विरा रायगड. त्यानंतर बी चं 4 वीर पुणे. त्यानंतर बघा सी चं 1 भंडारदरा अहमदनगर आताच अहिल्यानगर. त्यानंतर बघा डी उजनीचं ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51 बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या विचारलेली आहे बघा. हा प्रश्न सगळ्यांना यायला पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे ते विचारलेलं आहे. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 51 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 11,23,74,333 इतकी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52 इथं नकाशा दिलेला आहे बघा. प्रश्न क्रमांक 52 मध्ये वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दर्शवलेला आहे बघा. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने ओ करून दाखवलेला जिल्हा मुख्यालय बरोबर आहे हे सांगायचं आहे बघा. हे इथं जे दाखवलंय का वर्तुळाने हा कुठल्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे हे सांगायचं आहे आणि हा पूर्ण नकाशा कुठल्या प्रशासकीय विभागाचा आहे हे सांगायचं आहे बघा. प्रश्न क्रमांक 52 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद विभाग औरंगाबाद. आत्ताचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे मुख्यालय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53 जोड्या लावा. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 53 हा पण एमपीएससीने रद्द केलेला आहे. त्यामध्ये बघा हे ठाण्याचं हे चुकलेलं आहे. ठाण्याच्या जागेवर पालघर पाहिजे होतं बघा. चला त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 54 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 55 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते. बघा खचदरीतून वाहणारी नदी विचारलेली आहे. प्रश्न क्रमांक 55 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तापी ही नदी खचदरीतून वाहते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. ह्यामध्ये बघा उतरत्या क्रमाने क्रमवारी लावायची सांगितली. देश सांगितली तर बघा देश सौदी अरेबिया, चीन, USA, इंडोनेशिया, द कोरिया, इराक, UAE. बघा आयात भागीदारी 2016-17 नुसार त्यांची उतरत्या क्रमाने क्रमवारी लावायची आहे बघा. प्रश्न क्रमांक 56 चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 चीन, USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराण. बघा 56 चं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 आहे जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश डॅश याबरोबर दिली जाते. बघा प्रश्न क्रमांक 57 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58 थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते. बघा थॉमस पिकेटीचं जे पुस्तक आहे कॅपिटल ते कशाचं विश्लेषण करते हे विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 58 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी. बघा विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. प्रश्न क्रमांक 58 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59 बघा दारिद्र्य मापना संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. यामध्ये बघा कुठल्या सूचना केल्या ते सांगायचंय तुम्हाला. प्रश्न क्रमांक 59 चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 वरीलपैकी सर्व. वरीलपैकी कुठली विधाने बरोबर आहेत ते विचारलेले. वरीलपैकी सर्व ए, बी आणि सी हे तिन्ही विधाने बरोबर आहेत बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 आर्थिक सुधारणानंतर 1990 ते 91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवतो. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 60 चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाढती प्रवृत्ती दर्शवतो. वाढती 1990-91 ते 2012-13 या काळात
वाढती प्रवृत्ती दर्शवतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61 आहे. NSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? श्रमशक्ती म्हणजे काय सांगायचं NSO नुसार? यामध्ये प्रश्न क्रमांक 61 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही ए आणि बी हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. 61चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 62 व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो बघा. प्रश्न क्रमांक 62चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, सी आणि डी फक्त बघा. ए मध्ये निधीवरील खर्च, सी मध्ये रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च आणि बघा डी मध्ये कमीत कमी परतावा दर. प्रश्न क्रमांक 62 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63 बघा इथं विधाने दिलेली आहेत 2. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित बिन नोंदणीकृत नॉन कॉर्पोरेट नॉन कॉर्पोरेट आहे सॉरी. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित बिन नोंदणीकृत नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे. बघा बी दिलेला आहे. मिसिंग मिडल हरवलेला मध्य. मिसिंग मिडल म्हणजे हरवलेला मध्य म्हणजे छोट्या उद्योगाची पुढच्या टप्प्यांपर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. त्यामध्ये बघा वरीलपैकी कुठले विधाने बरोबर आहेत हे ओळखायचे. बरोबर विधाने तुम्हाला सांगायचे आहेत. दोन्हीपैकी कुठले विधान बरोबर आहे ते. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 63 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो बघा. भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो ते विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 64 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च याचा भांडवली अर्थसंकल्पामध्ये समावेश होतो. प्रश्न क्रमांक 64 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न बघूया आपण 65 भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे बघा. कुठलं राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 65 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र आपला महाराष्ट्र. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66 1983 ते 84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 66 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंतर्गत देयता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67 लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय बघा. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 67 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 68 खालील विधाने लक्षात घ्या. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. विधान बी त्यांचा वस्तू करांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पादनामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. विधान सी अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके होते. बघा या प्रश्नाचं उत्तर बघा. वरीलपैकी कुठली विधाने चुकीचे विधाने ओळखायचे तुम्हाला. चुकीचे विधाने सांगायचे आहेत. प्रश्न क्रमांक 68 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 कोणतेही नाही. यामध्ये बघा हे तिन्ही विधाने म्हणजे बरोबर आहेत. चुकीचं विधान कोणतेही नाही. 68 नंबर प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोणतेही नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 69 बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत बघा. 69 नंबर प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दुसऱ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 70 मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश. यामध्ये बघा 4 विधाने दिलेली आहेत बघा. कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे. बी राजकोषीय तुटीत वाढ करणे. सी चालू खात्यावरील तूट कमी करणे. डी अर्थसहाय्य कमी करणे. यामध्ये बघा पर्याय उत्तर तुम्हाला दिलेले आहेत. 70चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी चालू खात्यावरील तूट कमी करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 71 पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. बघा इंद्रधनुष्य जो आपण बघतो तो कुठल्या घटनांचा नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे विचारलेला आहे.
प्रश्न क्रमांक 71चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, बी व सी फक्त. बघा, ए म्हणजे अपवर्तन, बी म्हणजे अपस्खलन आणि सी म्हणजे अंतर्गत परावर्तन. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, बी व सी फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 बघूयात. खालीलपैकी कोणते विधाने दोन्हीसाठी बरोबर आहेत? बघा, ए ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. बी ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता 20 हर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. सी ध्वनी तरंगांच्या प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. डी अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ नॉईस असे म्हटले जाते. यामध्ये बघा पर्याय उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 72चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सी आणि डी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 73 खालील विधाने विचारात घ्या. बघा 2 विधाने दिलेली आहेत. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. बी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 73चे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विधान ए सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण बी हे आहे. बघा हे योग्य विधान आहे आणि याचं स्पष्टीकरण हे आहे. म्हणून 73 नंबर प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74 अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन डॅश डॅश इलेक्ट्रॉन असतात? अणूच्या तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 74चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 18 इलेक्ट्रॉन. अणूच्या तिसऱ्या कक्षेत 18 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 75 एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठांचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठांचे मिलर निर्देशकांचे परिगणन करा. बघा खूप अवघड प्रश्न आहे हा. 2A 3B 4C. प्रश्न क्रमांक 75चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 4 3. बघून घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 76 जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून 100 ए विद्युत प्रवाह 965 सेंटीमीटर सेकरिता प्रवाहित केला तर Na बरोबर 23, Cl बरोबर 35.5. यामध्ये बघा 4 पर्याय दिले. 4 एक पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 76चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 23 ग्रॅम सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅम क्लोरीन वायूचा ॲनोडवर निकास होईल. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 प्लेटिहेल्मिथचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे. बघा प्लेटिहेल्मिथचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 77चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा फॅटवर्म्स ट्रिप्लोब्लास्टिक असिलोमेट प्राणी. प्रश्न क्रमांक 77चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? बघा द्विविभाजनाचा अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते हे प्रश्न केलेला आहे. प्रश्न क्रमांक 78चं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79 कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यकृतमध्ये कुफरच्या पेशी आढळतात. त्यानंतर 80 कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधाने सांगायची तुम्हाला 4 विधाने दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 80चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ए, बी आणि सी ही 3 विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 80चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 81 खालीलपैकी वनस्पतींमध्ये कोणता मूलद्रव्य त्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे? बघा प्रश्न क्रमांक 81चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गंधक केंद्रक आम्लाचा घटक हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 82 डॅश डॅश हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहेत. बघा प्रश्न क्रमांक 82चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲझोटोबॅक्टर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 83 जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास डॅश डॅश प्रदान करतात. पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास डॅश डॅश प्रदान करतात. प्रश्न क्रमांक 83चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक. प्रश्न क्रमांक 83चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 84 आहे डॉट्स हा कार्यक्रम
हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमांचा महत्वाचा भाग आहे बघा. डॉट्स बद्दल विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 84 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम बघा. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न 84 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85 खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेता संवेदना वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? यामध्ये बघा चेता संवेदन वाहक कुठले रासायनिक पदार्थ चेता संवेदन वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत हे सांगायचे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 85 जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी. ए आणि बी. ऍसिटाइल कोलिन व गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड. त्यानंतर बी डोपामाइन व नॉरएड्रेनालिन. प्रश्न क्रमांक 85 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 86 इथून पुढे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू होत आहेत. हे आपण आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल ओपन केल्यावर आपणास या क्वेश्चन पेपरची PDF मिळून जाईल. त्यामध्ये पूर्ण 100 प्रश्न आहेत. ते बघून घ्या आपण. धन्यवाद.